मनापासून स्वागत आहे. तुमच्यासाठी अजून नवीन एक व्हिडिओ घेऊन आली. मला नवीन व्लॉगमध्ये पण तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस जरा म्हणजे वेगळा पण नाही, काही म्हणता पण येत नाही, कारण एकसारखा पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्याच्यानं काही उघाड जाते, काही पाणी थांबते, किंवा पाऊस पाऊस काही थांबते याची वाट पाहणं चालू होती. तर थोडंसं पाऊस थांबला तर मला जे काम होतं ते काम मला करायचं होतं. दुपारचा टाईम होता, 3 वाजले होते. तर मी चहा केला होता. तर चहा मामाजीला देऊन चहाचा कप घेऊन मी इथं बाहेरच बसली होती, अंगणातच बसली होती आवारात. तर तिथं मला काम करायचं होतं, जे लास्ट टाईम तुम्हाला उन्हाळी वाळवण म्हणून एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मला. तर त्याच्यात गहू आम्ही गाऊन घेतले होते, कारण घरच्या वावरातले गहू आहेत आणि त्याच्यात टुशा वगैरे असतातच. तर ते टुशा वगैरे सगळ्या गाऊन घेतल्या होत्या, पण ते काढून आणायच्या बाकी होत्या, कारण कट्टभर टुशा झाल्या होत्या. थोड्याफार असल्या तर मिक्सरमध्येच निघतात, पण ते जास्त कट्टभर असल्याच्यानं एवढ्या मोठ्या कैदी काढत बसू म्हणून ते राहू दिलं होतं तसं. सासूबाई म्हणला राहू दे, तू काढू नको, डायरेक्ट चक्कीत जाऊन आपण काढून आणून घेऊ. तर त्यासाठी ते तसंच ठेवून दिलं होतं. तर त्याच्यानं मग ते काम मग तेव्हापासून ते तसंच पेंडिंग पडेल होतं, म्हणजे 15 दिवस झाले जवळपास. काढून आणलं आणि ते तसंच कट्ट ठेवून दिलं, आणि टाईम भेटलाच नाही काढून घ्यायसाठी, ते म्हणजे पाखडून घ्यायसाठी अजून, की बाबाचा ॲक्सिडेंट झाला होता. तर मग मी तिकडे गेली होती. तर 8 दिवस मला तिकडेच गेले, थांबली होती तिकडेच मी बाबाला सुट्टी होईपर्यंत. तर त्याच्यानं मी आली नाही. आणि घरी आल्यानंतर मग एक एक कामच दिसले, कारण मी घरी नसली म्हणजे कसं, घरची लक्ष्मी म्हणतात, घरची बाई म्हणतात, जे गृहिणी असते तेच जर घरी नसली ना, तर मग घरची अवस्था एवढी भयंकर होते ना. तर तुम्हाला मी तोही व्हिडिओ एक शेअर करेन तुमच्यासोबत. तर तिकडून आल्यानंतर पहिले तर मला 2-3 दिवस ते पूर्ण क्लिनिंग करतच गेले, तरी डीपली क्लिनिंग झाली नाही. मला अजून डीपली क्लिनिंग करायची आहे, तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करीन. पण साधी नॉर्मल क्लिनिंग म्हणून मी केली होती, कारण 15 दिवसाचा पसारा होता घरात पडेल, तर तोच मला क्लीन करायचा होता. तर मग मी तो व्हिडिओ टाकणार आहे, मी लवकरच टाकणार आहे. तर या व्हिडिओमध्ये कसं झालं की टुशा काढून झाल्या होत्या ते, आणि आत्याबाईंना ते गिरणीतून आपल्या चक्कीतून काढून आणल्या. तर ते तसंच भरून ठेवलं. मग ते मला पाखडायचं होतं. एक तर पाण्याच्यानं मला बाहेर येता येत जाई नाही, कुठे बसू, पाण्याच्यानं पाणीच चालू असल्याच्यानं मी काही ते केलं नाही. मग 2 दिवसापासून पाण्याचा जरा दबाव कमी झाला होता, कमी होतं पाणी. तर त्याच्यानं मी ते कट्ट बाहेर घेतलं, हे तडकट टाकलं खाली, आणि त्या कट्ट्यातून मग ते पाखडणं चालू केलं. पण पाखडाचं कसं सुपात पाखडत असतात, पण आमच्या घरचं सूप फुटलं आणि मग मी कोणाच्या घरी जाऊ आता सूप मागायला, म्हणून मी गेली नाही कोणाच्या घरी. आणि आपला जो कोपर असते ज्यात आपण पीठ भिजवत असतो, तोच कोपर मी घेतला आणि तोच यूज करायला चालू केला. त्यानंच मला पाखडणं सोपी केलं. म्हणजे काही नाही जास्त, तर ते बसकटच राहते, ते कुटारच राहते टुशाचं, आणि जे गहू असतात त्याच्यातले ते थोडेसे बारीक होऊन ते साईडलाच पडले होते, आणि असं पाखडलं की ते सगळं मग बाहेर निघून जात जाय. असं त्याच्यात काही पीठही झालं होतं त्याचं, कारण गाळून घेतल्यानंतर पीठ होईनच, अशा प्रकारचं काहीतरी ते टुशातले गहू बाजूनं काढण्यात आले होते. मग ते सगळं अर्ध कट्ट भरलं, तरी कट्ट एक कट्ट होतं टुशा, तर त्याचं अर्ध कट्ट तरी गहू झाले. ते 2-4 टोपले मी नेऊन टाकले होते त्याच्यात, अर्ध कट्ट बरोबर झालं होतं, म्हणजे अर्धा कट्ट्याचं थोडंसं कमी झालं होतं, पण तरी 4-5 पायला तरी झालं होतं. तर हे मला पाखडणं चालू होतं, आणि जो आला तो मला येणारा जाणारा विचारायचं, काय करू राहिली आता पाण्याच्या टायमात, तू आता हे काय करू राहिली. तर त्याला सांगत जाऊ मी की गहू गाऊन घेतले होते एवढ्या दिवसाचे, तर त्या टुशा तशाच ठेवल्या होत्या. ते गाऊन आणलं म्हणजे दळून आणल्या म्हणजे ते एक चक्कीतून काढून आणल्या, बारीक करून आणल्या. तर मग आता ते लई दिवसाचं आहे म्हणून मी आता पाखडून घेऊ राहिली. पाखडून घ्या म्हणजे असंच मग मी सांगत जाऊ, कोणी आलं की त्याला मग सांगत जा. आता ते जवळपास मला पाखडून झालं होतं. अशी 2 वेळा मधात आला होता, तर मग त्याच्यानं थोडासा व्हिडिओ मी 2 वेळा बंद केला होता, स्टॉप केला होता. तर आशू मधातच 2-3 वेळा आला होता, अजूनही येईनच तो मधात 1 वेळा आशू. ते सगळं गाळून घेतलं, ते एक तर भरून ठेवलं मी, आणि दुसऱ्यांदा माहीत आहे का, ते 1 वेळा आणखीन मला गाळून घ्यायचं होतं, कारण थोडंफार अजूनही त्याच्यात होतं जे पाखडल्याने निघालं नाही, ते अजून मला म्हणजे गाळून घ्यायचं 1 वेळा. टाईम भेटला ते करून घेईल मी. शेवटचा एक कोपर बाकी होता, तर तोही मी गाळून घेतला होता. तर याच्यात कसं, हे जे बाहेर ते कुटार दिसते, म्हणजे ते टुशाचं जे गव्हाचं जे कुटार दिसू राहिलं तुम्हाला, तर ते फेकून न देता, आमच्या घरी गाय आहे, एक वासरी आहे,
तिला आम्ही ते चारणं सुरू केलं होतं. तिला चारायला सुरुवात केली, म्हणजे थोडं थोडं त्याच्यात पीठ असल्याच्यानं कसं गाय वासरी हे चांगलं व्यवस्थित खाते, म्हणून ते भरून ठेवण्यात आलं होतं. मी भरून ठेवलं होतं. आणि ते कसं आता मी रोज जे गाईले कुटार लावत असतो, तर त्याच्यात ते अंजुई किंवा दीड अंजुई असं थोडं थोडं त्यात मिक्स करून ते गाईले लावतो, कारण मग जेणेकरून गाईनं ते खाल्लं पाहिजे म्हणून. आता ते सगळं भरून ठेवतो मी, त्याच कट्ट्यात वापस मी भरून ठेवलं होतं. त्याच कट्ट्यात भरून ठेवलं आणि अजून माझी प्रोसिजर चालू झाली होती. म्हणजे हे एवढं भरून ठेवणं, अजून मग जे पसारा झाला ते आवरणं, अजून ते म्हणजे पूर्ण पांढरं झालं होतं आजूबाजूनं, ते सगळं आवरणं, आणखीन झाडून काढणं जरा जास्तच होतं मागं. तर तरी ते तुम्हाला दिसत अशी नाही, सगळं पीठ सांडलं होतं तिथं, म्हणजे ते पाखडाच्यानं सगळं ते पीठ झालं होतं. ते अजून तसं सगळं पीठ सांडलं होतं. तर मग ते पीठ पूर्ण झाडून घेणं, आणखीन पसारा आवरणं, आणखीन सगळं क्लीन करणं, आणखी संध्याकाळची झाडून राहते, भांडे राहतात, ते सगळं करणं मला चालू झालं होतं. तर अशा प्रकारचं काही नॉर्मली मला व्हिडिओ राहते, ब्लॉग राहते. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रायबरमध्ये लय कमी आहेत, थोडेसे वाढले पाहिजे, तर थोडी मदत करा, तर थोडी शेअर करा. जास्त जेवढं होईल तेवढं शेअर करा, जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा. बस एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.